परिचय करून द्या. सर, मी नागपूर जिल्ह्यातील कोळी तालुक्यातील धामणा गावची आहे आणि माझं प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा धामणा येथून झालेलं आहे. माझं माध्यमिक शिक्षण गौतम विद्यालय डोंगरगुंडा येथून पूर्ण केलेलं आहे आणि मला 10वीला 78.36% आहे. माझं उच्च माध्यमिक शिक्षण लाल बहादूर शास्त्री ज्युनियर कॉलेज भंडारा येथून पूर्ण केलेलं आहे. नंतर माझं ग्रॅज्युएशन मी इंजिनिअरिंगमधून 2016 या वर्षी पूर्ण केलं आहे. आणि सर, सध्या मी टॅक्स असिस्टंट म्हणून GST डिपार्टमेंट बांद्रा येथे कार्यरत आहे. किती कट ऑफ पेक्षा किती जास्त आपल्याला? सर, 30 मार्क्स दिलेले आहे. 30. कोणती कॅटेगरी आहे? ST मध्ये. आणि आता कोणत्या डिपार्टमेंटला आहे तुम्ही जॉईनिंग? सर, GST डिपार्टमेंट. GST बांद्राला. येस. मग आता GST डिपार्टमेंटला तुम्ही असताना तुम्ही PSI कडे का वळता हेच माझ्या लक्षात येत नाही. ऑलरेडी ऑलवेज सेटल. हां सर, सध्याच्या सिच्युएशनमध्ये जर बघायला गेलं तर महिलांवर अत्याचार खूप वाढलेले आहेत आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये मला असं वाटतं की महिलांची खूप जास्त आवश्यकता आहे. कारण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ते त्यांच्यावर जे अत्याचार होतात ते फ्रीली एका महिलेला सांगू शकतात, पुरुष व्यक्तींना सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो डिपार्टमेंट एक माझ्यासाठी चांगलं आहे की मी महिलांसाठी डिपार्टमेंटमध्ये राहून थोडंफार काम करू शकते. टॅक्स असिस्टंट तुम्ही असताना तुम्हाला त्या डिपार्टमेंटचा चांगला अनुभव आलेला आहे. चांगला अनुभव आल्यानंतर तुम्ही ST या पदाला किंवा असिस्टंट कमिशनर ऑफ GST त्याला तुम्ही चांगला न्याय देऊ शकला असता. तर तुम्ही PSI कडे का आवडतात हे मला कुठेतरी. पण सर, सर्वसामान्य जनतेशी फक्त पोलीस विभागामध्ये जास्त कॉन्टॅक्ट येतो, ग्रामीण विभागामध्ये किंवा असं प्रोग्राममध्ये वगैरे. आणि माझा जो GST डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये महिलांशी जास्त कॉन्टॅक्ट येत नाही. फक्त कॉन्टॅक्ट येतो जास्त तर व्यावसायिक बिल्डर लोकांशी. बरं, आता ST समाजाच्या मला 4 जाती सांगा, त्यांची नावं सांगा. सर, गोंड, हलवा, कवर. गौंड एक झालं. कवर, हलवा, हलवा, खारवी आणि मानव. कोणत्या? मानव. तुमच्या भागामध्ये आता भंडारा जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीच्या लोकांसमोर काही समस्या आहेत, त्या तुम्हाला कोणकोणत्या दिसतात? त्या समाजाचा घटक कोण? सर, एज्युकेशनची कमतरता आहे आणि मेन म्हणजे आमच्या समाजामध्ये एवढं एज्युकेशन तर पोहोचलेलंच नाही आहे. बरं, तुमचं एज्युकेशन काय? सर, माझं इंजिनिअरिंग झालं. इंजिनिअरिंग झालं. सर, इलेक्ट्रॉनिक्स. आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग झालेलं आहे, तर तुम्ही असिस्टंट लोक पाहिल्यासारख्या पोस्टला तुम्ही अप्लाय काय केलं नाही? सर, सुरुवातीला तर मी टेक्निकलचा स्टडी केलेला आहे, पण तेवढं वॅकन्सी निघत नव्हतं. मला मग MPSC कडे वळावं. बरं, आता मला एक प्रश्न साधा पडला की इलेक्ट्रॉनिक हा शिक्षणाचा फायदा पोलीस डिपार्टमेंटच्या कोणत्या भागात, कोणत्या विभागामध्ये उपयुक्त आहे? सर, मोटर परिवहन विभागामध्ये ते उपयुक्त होऊ शकते सर, पण माझं तेवढं अकॅडमिक नॉलेज थोडं कमी आहे. पण मला त्या 4 वर्षामध्ये जो अनुभव आलेला आहे, म्हणजे त्या 4 वर्षामध्ये मला विविध फाईल बनवायला लागायच्या, प्रॅक्टिकल करावे लागायचे. तर एक सिस्टमॅटिक पद्धतीने दिलेल्या वेळेमध्ये ते पूर्ण करावे लागायचे. तर ती जी मला सवय लागलेली आहे त्या सवयीचा सर मला या डिपार्टमेंटमध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो असं मला वाटते. आणि मी कम्प्युटर हँडल करणं किंवा इतरांना मेल करणं, डाटा ट्रान्सफर करणं मी इतरांपेक्षा थोडं फास्ट पद्धतीने करू शकते. आता हे तर क्लरिकल जॉब असतो, तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून फक्त मेलच तुम्ही द्याल का, डाटा ट्रान्सफर कराल का? इन केस जर तसं काम मिळालंच किंवा करावं लागलंच तर मी थोडं फास्ट पद्धतीने करू शकते. बरं, ठीक आहे. आता महाराष्ट्रातून लोकसभेमध्ये निवडलेल्या ST महिला खासदारांची नावं सांगा. 2019ला 2000 आता 24 आले, आता निवडणुका होतील, तर 19च्या लोकसभेसाठी महाराष्ट्रातून काही ST महिला निवडल्या गेल्या होत्या लोकसभेसाठी, त्यांचं नाव सांगा. महिलांना लोकसभा म्हणजे संसद आणि विधानमंडळामध्ये 33% आरक्षणाचं विधेयक पारित झालंय, त्याविषयी आपलं मत काय? सर, ती आरक्षणाची त्यांना खूप जास्त गरज आहे.
कारण आता आपण कंडिशन म्हणजे आताच्या कंडिशनमध्ये जर बघितलं तर महिला हे मागेच आहेत, म्हणजे एज्युकेशनमध्ये किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये ते आताही पुढारलेल्या नाही आहेत. तर मला असं वाटते विधिमंडळ असो, संसद असो किंवा विविध कोणतेही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये त्यांना सामोर आणण्यासाठी त्यांना त्या आरक्षणाची नक्कीच गरज आहे. ओके, मान्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण दिलं आहे? सर 33%. नक्की सॉरी सर, का 50% दिले? चला, चेंजेस होत असतात. स्थानिक स्वराज्य संस्था माहिती आहे तुम्हाला? त्याच्यामध्ये त्याला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, याला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात, नगरपालिका वगैरे. तर याच्यामध्ये महिलांना किती टक्के आरक्षण दिलंय हा माझा प्रश्न आहे. चला, 50% दिलंय. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर 50% आरक्षण दिलेलं आहे आणि तिथं पतिराज आहे, पतिराज हा कन्सेप्ट आहे, म्हणजे महिला फक्त पदाधिकारी दिसत आहेत पण राज करतात पती. या मताशी तुम्ही कसं बघतात याच्याकडून? सर याचं एक इन्सिडेंट सांगते. आमचं गड ग्रामपंचायत आहे 2 मिनिट. तर सर एक म्हणजे फिमेल सरपंच होत्या आणि त्यांचे मिस्टर काम बघायचे. तर आमच्या गावामध्ये सगळ्या टोटल महिलांनी मिळून त्या सरपंच मॅडमला म्हटलं की जर तुम्ही त्या पदावर काम करत नसेल, तुमची कार्यक्षमता त्या पदासाठी नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि दुसऱ्या महिलेला ते स्थान द्या. तर सर मला असं वाटतं की ज्या पण महिलेला ते पद मिळते त्यांनी स्वतःहून ते काम करायला पाहिजे, म्हणजे इंटरेस्ट घेऊन काम करायला पाहिजे, जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल, त्यांची बोलण्याची शैली वाढेल, इतरांशी काही क्वेश्चन, काही सिच्युएशन हँडल करण्याचं त्यांच्यावरची हिंमत येईल. दामिनी पथक बद्दल काय माहिती तुम्हाला? सॉरी सर, ते मी वाचले पण आठवत नाही. स्वधार योजना माहिती आहे तुम्हाला? सॉरी सर. मनोधरी योजना? सॉरी सर, मला आठवत नाही. IPC 498 बद्दल काय सांगता येईल तुम्हाला? एकदम रिलॅक्स, टेन्शन घेऊ नका. असं काही मला फक्त तयारी प्रॉपर करून घ्यायची तुमची, त्यासाठी हे सगळे अँगल नाही घेतोय. ते महिलांविषयक कलम आहे सर, पण एक्झॅक्ट मला आठवत नाही. चला, 354 IPC चा मिसयूज होताना दिसतोय असं सर्वोच्च न्यायालयाने न्यायनिवाड्यामध्ये सांगितलंय. याकडे तुम्ही कसं बघतात एक महिला म्हणून? त्याला विनयभंगाची कलम असं म्हटलं जातं, कलम 354. चला, मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो. असं सर्वोच्च न्यायालयाने न्यायनिवाड्यामध्ये सांगितलंय की त्याचा जास्त मिसयूज होताना दिसतोय. सर आताच्या कंडिशनमध्ये महिलांचा विनयभंग खूप होत आहे, म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, कॉलेज क्षेत्र किंवा एखाद्या कॉलेजला. म्हणजे माझा प्रश्न तुम्ही समजून घ्या की त्या कलमाचा महिला जास्त मिसयूज करतायत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. त्याकडे तुम्ही कसं बघतात एक महिला म्हणून, हा माझा प्रश्न आहे. तुम्हाला 24/7 ड्युटी असताना महिला म्हणून तुम्ही कशा सक्षम आहात ते सिद्ध करून दाखवा. सर मी आताच जो फिजिकल क्रायटेरिया आहे मुलींचा PSI ला दिलेला आहे, तो फिजिकल क्रायटेरिया पास करूनच इथपर्यंत आलेले आहे सर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी या पदासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे आणि मला आत्मविश्वास आहे की मी या पदासाठी काम करू शकते योग्य. काय इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत तुमच्याकडे महिलांसाठी, तुम्ही पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर? सर आयडिया म्हणजे असं कॉलेज लेवलवरती वगैरे चालेल, तुमच्या काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत ते आम्हाला जाणून घ्यायच्यात, बाकी काय. ज्या पोलीस खात्यांतर्गत तुमची नेमणूक झालेली आहे त्या एरियामध्ये तुम्ही काय काय करू इच्छिता महिलांसाठी? सर त्या एरियामध्ये जे काही कॉलेजेस असेल, स्कूल कॉलेजेस, त्या कॉलेजेसमध्ये जाऊन मी महिलांना माहिती देणार की तुमच्यासाठी कोणते कायदे आहेत आणि त्या कायद्याविषयी माहिती देऊन त्यांच्यावर पूर्ण शिक्षा काय आहे, तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटतर्फे कशा प्रकारे मदत करू शकतात, जे ॲप आहे, काय ॲप, सारख्या योजना
दिशा कायद्याच्या धर्तीवर काही कायदा झालाय का महाराष्ट्रामध्ये? सॉरी सर, मला वाचलं. ठीक आहे, हरकत नाही. मला 3 फॅक्च्युअल प्रश्न फटाफट घेतो, स्पीड राऊंड आपण घेऊया. भारताचे अनुसूचित जमाती मंत्रालयाचे मंत्री महोदय कोण? राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष कोण? महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण?